आणि आता महाराष्ट्र देशामध्ये राज्यातल्या अन्य अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। शेतकऱ्यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या दानवे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्ह आहेत। अंगणवाडी घोटाळ्यामध्ये महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे सुद्धा आपनं बोट केलंय। राज्य सरकारनं गुपचूप महिला मंडळांचा वापर करून खासगी ठेकेदारांना काम करण्याची परवानगी मिळवून दिल्याचा आरोप आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केलाय। त्यामुळे पंकजा आणि दानवे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी आपनं केली आहे। सरकार ने जवाबदारी ली थी कि आंगनबाड़ियों में जो बच्चे आते हैं उनको हॉट फूड के अलावा राशन दिया जाएगा जो वो घर ले जाके पका के खा सकते हैं, जिसमें सारे पौष्टिक आहार जो पौष्टिक ज़रूरतें हैं वो सारी पूरी होंगी। 88% कॉन्ट्रैक्ट उन्होंने अभी अप्रैल 2017 में इन्हीं 3 कंपनीज को दिया है। इन्हीं 3 कंपनीज को जिनको सुप्रीम कोर्ट ने प्रूव कर दिया था कि ये फर्जी महिला मंडल हैं। किरीट सोमैया ने खुद FIR फाइल करवाई थी ACB में और आई थिंक CBI में इन तीनों कॉन्ट्रैक्टदार के खिलाफ। ये तीनों कॉन्ट्रैक्टर्स जो है वेंकटेश्वरा, महालक्ष्मी और महाराष्ट्र। किरीट सोमैया बीजेपी ने खुद FIR फाइल करवाई थी इनके खिलाफ और ये लोग आज खुद वही भ्रष्टाचार कर रहे हैं उन्हीं लोगों के साथ। हम जानते हैं, हमने सुना है कि मोनेश्वर सप्लायर जो है वो राशन का काम करते हैं। पूरे मराठवाड़ा में दानवे और उनके एसोसिएट्स की राशन की और ICDS स्कीम्स पे उनका कब्जा जमाने का अभी एक नया तरीका हुआ है। तो जो कांग्रेस ने स्कैम किए थे, आज बढ़ चढ़ के बीजेपी वही स्कैम करना चाहती है। वो उन्हीं स्कैम्स में शामिल हो रही है। अगर राव साहब दानवे इस स्कैम के पीछे हैं, अगर उनकी वजह से पंकजा मुंडे ने इन उल्टी सीधी गैर जिम्मेदार कंपनियों को कॉन्ट्रैक्ट दिए हैं, तो हम चाहते हैं कि राव साहब दानवे पे इंक्वायरी होए, उनका अगर इसमें इन्वॉल्वमेंट होए तो उनका अरेस्ट होए। तर तिकडे महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपकडून लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत। आपच्या विरोधामध्ये आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। ये मुझे पहले देखना चाहिए। अभी मेरे घोटालों के बारे में एलिगेशन पहली बार हुए नहीं है, पर ये एलिगेशन हर बार मैंने प्रूफ के साथ डिनायल किया है और मुझे लगता है एलिगेशन अभी मैंने देखा नहीं किसने क्या किया और मैं अभी आपके सामने प्रोग्राम से बाहर आई हूँ। पर ये जो भी हुआ है, मैं सुप्रीम कोर्ट के साथ सामने केस वहाँ तक गया है। मैं खुद गई हूँ सुप्रीम कोर्ट और सुप्रीम कोर्ट ने हमको जैसे डायरेक्शंस दिए वैसे हमने किया है और मुझे नहीं लगता इस देश में सुप्रीम कोर्ट से आगे ऐसा कोई शक्ति है जो उसका इसको न्याय और अन्याय या गलत और सही में नाप सके। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेचा समारोप झाला। आज शेवटच्या दिवशी त्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदनही सादर केलं। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतमालाला हमीभाव द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा अशा प्रमुख मागण्या यावेळेला करण्यात आल्या। राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे मुंबईत आजही काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली। राजू शेट्टी यांनी फडणवीस सरकारच्या विरोधात 22 मे पासून आत्मक्लेश यात्रा सुरू केली होती, त्याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला। ऑनलाईन फार्मसीला विरोध करत औषध विक्रेत्यांनी देशव्यापी संप पुकारलाय। औषध विक्रेत्यांचा हा संप यशस्वी झाला नसल्याचा दावा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केलाय। राज्यभरामध्ये 55,000 औषध विक्रीची दुकानं असून त्यातली निम्मी दुकानं सुरू असल्याचं बापट यांनी म्हटलं। संपकरी विक्रेत्यांवर काय कारवाई करावी याबद्दल सध्या तरी कोणताही विचार झालेला नसल्याचं ते म्हणाले। दरम्यान 3 वाजेपर्यंत संप मागे घ्यावा असं आवाहन गिरीश बापट यांच्याकडून करण्यात आलं होतं, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। आज कुठेही औषधाची कमी पडणार नाही, कारण नोटीस दिल्यानंतर आम्ही लोकांना आपापल्या रोजची जी जीवनात लागणारी औषधे ती खरेदी करण्याची, सार्वजनिक ठिकाणी हॉस्पिटल्स, मोठी दुकानं 24 तास सेवा असणारी उघडी ठेवण्याचं सांगितलं होतं। त्याप्रमाणे चालू आहे आणि हा लाक्षणिक त्यांचा असल्यामुळे उद्यापासून, आज नाही झाली तर उद्यापासून ती सुरू होतील, पण ती आजच व्हावी आणि 100% काही दुकानं बंद नाही आहेत हे मी पण सगळीकडनं माहिती घेतोय। ऑनलाईन फार्मसीला विरोध करत नागपुरातल्या 5,000 पेक्षा जास्त औषध दुकानं आणि नागपूर विभागातील 12,000 दुकानं आज दिवसभर बंद राहिलेत। ई फार्मसीच्या माध्यमातून होणारे धोके लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा सरकार त्याकडे लक्ष देत नाही। या उदासीनतेचा विरोध दर्शवण्यासाठी हा 1 दिवसीय संप पुकारण्यात आला होता। त्यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मात्र औषधांच्या अभावी काही ठिकाणी हाल झाले।
औषध विक्रेत्यांच्या देशव्यापी संपानं हजारो रुग्णांचे हाल होत असतानाच अकोल्यात मात्र काहीसा दिलासा मिळतोय, कारण रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अकोल्यातील दत्त मेडिकलच्या संचालकांनी बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे केमिस्ट संघटनेचा रोषही त्यांना पत्करावा लागतोय. दिवसभरात औषध विक्रीतून मिळणारा नफा शहरातल्या संत तुकाराम रुग्णालयातील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी देण्याचा निश्चय या दुकानानं केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती व्हायची इच्छा असेल तर त्यांनी NDAमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं. काल डोंबिवलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. एक मराठी माणूस राष्ट्रपती झाला तर आपल्याला आनंदच होईल, मात्र संख्याबळ पाहता विरोधी पक्षांचा उमेदवार होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पवारांनी NDAमध्ये यावं असं आवाहन त्यांनी केलं. पवार साहेबांना जर राष्ट्रपती बनायचं असेल तर ते एक चांगले कॅन्डिडेट आहेत आणि मराठी माणूस जर अशा पद्धतीचा राष्ट्रपती बनत असेल तर आम्हाला आनंदच वाटणार आहे. पण त्यासाठी शरद पवारांना नरेंद्र मोदी यांच्याशी बोलावं लागेल. त्यांना त्यांचा जो NCP आहे तो NDA सोबत आणावं लागेल आणि अशा पद्धतीचा निर्णय झाल्यानंतर कदाचित त्यांचा विचार होऊ शकेल. मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये एक आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डीतल्या बलात्कारांच्या आरोपींना फाशी व्हावी यासह अन्य मागण्या यावेळेला करण्यात आल्या. 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या निमित्तानं मुंबईतल्या भायखळा इथं राणीचा बाग ते आझाद मैदान या दरम्यान मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. कोल्हापुरात चक्क घराबाहेर कुत्र्याला बेशुद्ध करून चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. वीज वितरण महामंडळातील निवृत्त अधिकारी विद्याधर पटवर्धन यांच्या घरी ही चोरी झाली. देवकर पाणंदमधल्या पांडुरंगनगरमध्ये राहणारे पटवर्धन 4 दिवसांसाठी अलिबागला गेले असता चोरट्यांनी हा डाव साधला. पटवर्धनांच्या पाळीव कुत्र्याला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर घरातल्या चांदीच्या वस्तूंसह हजारो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणातून काही गावांना पाणीपुरवठा केला जातो. स्थानिक विश्रामगृहाजवळ या जलवाहिनीचा बॉल बिघडला असून त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून ही गळती होत असून आतापर्यंत लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. आता तर हा बॉल पूर्णपणे उघडला आहे आणि परिसराला तळ्याचं रूप आलंय, तसंच कारंज्याचं सुद्धा. मात्र त्याची दुरुस्ती होत नाहीये. एकीकडे पाणी अडवा पाणी जिरवा असं सांगत जलयुक्त शिवारवर करोडो रुपयांचा खर्च केला जातो, तर दुसरीकडे गेल्या 1.5 महिन्यांपासून हे पाणी वाया जात असल्यानं लोकांचा संताप होतोय.